युद्धाचा साखर निर्यातीला सुद्धा फटका बसलाय। साखर निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आणि त्यामुळे दर घसरण्याची शक्यता आहे। 15 लाख टन साखर ही निर्याती अभावी पडू नये। आखातीमधील युद्धामुळे साखर ही कडू झाली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे साखरेच्या निर्यातीवर मोठा परिणाम झालाय। जवळपास साखर निर्यात ठप्पच झाली आहे। केंद्र सरकारनं 20 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी दिली असली तरी परवानगीनंतर आतापर्यंत केवळ 4 ते 5 लाख टन साखर निर्यात झाली आहे। युद्ध आणि जागतिक बाजारामध्ये साखरेचे कमी झालेले दर आणि यामुळे किमान 15 लाख टनच्या आसपास निर्यातीसाठी दिलेल्या साखरेचा कोटा हा देशामध्ये शिल्लक राहण्याचे चिन्ह आहे। यामुळे आता सुएझ कालवा आणि आखातामधील समुद्रधुनी बंद असल्यामुळे साखर निर्यात ही पूर्णपणे ठप्प झाली आहे। यंदाच्या हंगामामध्ये देशामध्ये सुमारे 300 लाख मेट्रिक टन इतक्यापर्यंत साखर उत्पादन अपेक्षित आहे। हे उत्पादन लक्षात घेता केंद्र सरकारनं 20 लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती। तर या संदर्भात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन सत्यशील शेरकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूयात। साखरेची निर्यात कुठेतरी ठप्प झाल्याने याचा मोठा फटका साखरेच्या बाजारभावावरती पुढच्या काळात होणार। आपल्यासोबत बोलण्यासाठी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आहेत। चेअरमन साहेब, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या एकंदरीत साखरेच्या बाजारभावाची? आताच्या सिच्युएशन तर एवढी खराब झालेली आहे की जे एक्सपोर्टला जो काही थोडाफार कोटा दिला होता जे आपल्या भारत देशातल्या गव्हर्नमेंटनी, ती सुद्धा साखर विकली जात नाही। कुठला बाहेर साखर घेत नाहीये आणि युद्धाच्यामुळे हे पूर्ण ठप्प झालेले आहे। पण आता या युद्धजन्य परिस्थितीचा साखरेच्या बाजारभावावरती काय परिणाम होईल? कितीने बाजारभाव गडगडतील? आज 200, 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपयांनी साखर घडलेल ना। जे साखरेचे बाजारभाव 3700, 3800 रुपये झाले होते, त्याच 3200 ते 3300 रुपयावर साखरेचे बाजारभाव आले। आणि एक्सपोर्टला जो कोटा दिला होता कारखान्यांसाठी, तो सगळं विकली जात नाहीये साखर, बाहेर लोक घेत नाहीये। युद्ध चालू आहे, थांबलेली आहे साखर, म्हणजे एक्सपोर्टला साखर जात नाहीये। इथं जी साखर विकली जाते तिचे बाजारभाव कोलमडलेले। काय शेतकऱ्यांनी कसं काय करायचंय? परिस्थिती अवघड होत चाललेली आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।